नुकतेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला 11 वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने एक मोठं अभियान देशभरामध्ये राबवण्यात येत आहे। त्याची माहिती देण्यासाठीची ही पत्रकार परिषद आहे। माझ्यासोबत आमच्या या उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे आहेत। त्याचप्रमाणे माजी जिल्हाध्यक्ष सुषम सावंत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेष करून गेल्या 11 वर्षामध्ये जो विकास संपूर्ण देशभरामध्ये झालेला आपण पाहतो, खऱ्या अर्थाने याला विकसित भारताचा अमृतकाल असं म्हणता येऊ शकतं। आणि विशेष करून सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण याचा जो एक मोठा कार्यक्रम राबवला, सो ही 11 वर्ष या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची आहेत असं आम्ही मानतो। आणि या अंतर्गत काय काय कार्यक्रम गरीब कल्याणाचे देशभरामध्ये राबवले गेले, कशा पद्धतीने विकासाचं एक मॉडेल या देशामध्ये उभं राहतं आहे, अशा पद्धतीची माहिती आम्ही सर्व घरांमध्ये जाऊन करतो आहोत। पत्रक सगळ्यांना पत्रकही द्या, पॅम्पलेट आणि अनेक बाबतीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक मोठा विकासाचा कार्यक्रम आणि केंद्र सरकारची त्याला भक्कम पाठिंबा महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे। आपण जर का रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं किंवा शेतीसाठीचे अनेक प्रकल्प, रेल्वेसाठीचे अनेक प्रकल्प, विशेष करून पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत 30 लाख घरांचं वितरण आत्तापर्यंत महाराष्ट्रात झालं सुद्धा आहे। त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये सुद्धा केंद्र सरकारने अतिशय भरीव असं काम केलेलं आहे। UPAच्या 10 वर्षामध्ये जेमतेम 1 लाख कोटी रुपये मिळाले असतील, तर NDAच्या 10 वर्षामध्ये 10 लाख कोटींपेक्षा अधिक निधी महाराष्ट्राला मिळालेला आहे। महाराष्ट्रामधल्या विशेष करून मेट्रोचे प्रकल्प असतील, अशा पद्धतीनं एक मोठं विकासाचा अजेंडा आपण राबवला आहे। गरीब कल्याणाच्या अंतर्गत आपल्याला सर्वांना माहिती आहे की 81 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जातं आहे। 15 कोटी लोकांना नळ जोडणी, 12 कोटी घरांमध्ये शौचालय, 52 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे। कोविड काळात 20 कोटी महिलांच्या घरी त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा झाले आणि ही सगळी करामत 55 कोटी जनधनची खाती जी काढण्यात आली। अनेक उदाहरणं आपल्याला या संदर्भातली सुद्धा माहिती आहेत, ती देता येतील। या सगळ्या माहिती या 11 वर्षातल्या कामांची लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एक अभियान सुरू केलेलं आहे। अभियानाच्या अंतर्गत अनेक प्रकारचे कार्यक्रमसुद्धा आहेत। जसं अभियानाची सुरुवात आम्ही 5 जूनला सुरू केली आणि 5 जून रोजी वृक्षारोपणाने या सगळ्या अभियानाची प्रारंभ झाला आणि 5 जून ते 5 जुलै असा महिनाभराचा अवधी कार्यकर्त्यांना दिलेला आहे की आपापल्या ठिकाणी वृक्षारोपण करावे। अनेक ठिकाणी आमच्या उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातसुद्धा वृक्षारोपणाचे कार्यक्रम झाले। आमच्याकडे उत्तर मध्य मुंबईमध्ये, एकूणच मुंबईमध्ये आमची जी संघटनात्मक ढाचा आहे त्याच्यात जसे 6 लोकसभाच्या मागे 1 जिल्हा आहे, तसाच आता आम्ही 100 बूथच्या मागे 1 मंडल असं तयार केलेलं आहे।
आणि त्यामुळे त्या 100 बूथच्या मागे प्रत्येक मंडलामध्ये एक संकल्प सभा आयोजित होते आहे. 19 मंडलं या उत्तर मध्य जिल्ह्यामध्ये आहेत. त्या 19 पैकी 9 ठिकाणी सभा ऑलरेडी संपन्न झाल्या आहेत. आज 2-3 ठिकाणी आहेत. पुढच्या 2-3 दिवसामध्ये सर्वच्या सर्व 19 मंडलांमध्ये या संकल्प सभा होणार आहेत. सो या संकल्प सभांच्या माध्यमातून कार्यकर्ताही मोबिलाईज होईल. आमचे सर्व हितचिंतक, भाजप आणि NDA प्रति सहानुभूती असणारे सर्व लोक असे या सभांमधून येणं अपेक्षित आहे. आणि त्याच्या पुढच्या टप्प्यांमध्ये आम्ही 5 ते 7 बूथच्या मागे आमचं एक शक्ती केंद्र आहे. आणि या शक्ती केंद्रांच्या मागे आम्ही चौपाल किंवा कट्टा असे कार्यक्रम छोट्या छोट्या, जसा निवडणुकींमध्ये छोट्या छोट्या ग्रुप मिटिंग होतात तसे 5-7 बूथच्या मागे हे चौपाल किंवा कट्ट्याचे कार्यक्रम होतील. आणि ह्या सगळ्यातून मोबिलाईज झालेला जो कार्यकर्ता आहे किंवा समाजातील लोक आहेत त्यांच्या मदतीने प्रत्येक बूथमध्ये आमचा बूथ प्रमुख आणि आमची 1+11ची कमिटी आहे. या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात 1754 बूथ आहेत. सर्वच्या सर्व बूथमध्ये प्रत्येक घरी जाऊन पत्रक वाटण्याचं काम आम्ही करतो आहोत. आपल्याला पत्रक पण मिळालं आहे. साधारणतः 71 प्रकारची कामंची माहिती या पॅम्पलेटमध्ये आहे. आणि या पत्रकांचं वाटपही घरोघर जाऊन कार्यकर्ते करणार आहेत. आपल्या लक्षात आलं असेल की एक व्यापक जनसंपर्क या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा होतो आहे. ज्या विश्वासांनी मतदारांनी तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान पदावर निवडून आणलं तर त्यांनी केलेल्या कामाचा एका अर्थाने एक लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा कार्यक्रम आहे. याचसोबत जसं मी म्हटलं की सरकारच्या कामाची माहिती तर आहेच, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमसुद्धा आहेत. आणि त्यामुळे 20 जूनला प्रबुद्ध नागरिकांचं एक संमेलन होणार आहे विलेपार्ल्यात. त्याचप्रमाणे 20 जूनलाच या सगळ्या कामाची एक प्रदर्शनीसुद्धा बनवलेली आहे. त्या प्रदर्शनी वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर किंवा रेल्वे स्थानकांच्या परिसरामध्ये त्या प्रदर्शित केल्या जातील. त्या प्रदर्शनीच्या कार्यक्रमांची सुरुवात उद्या पासून होणार आहे. टिळकनगर रेल्वे स्थानकावर प्रदर्शनीचं उद्घाटन आमचे पालकमंत्री आणि मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार करतील. आणि त्यानंतर हळूहळू प्रत्येक रेल्वे स्थानकावर हे कार्यक्रम असतील. आणि ही सगळी सरकारी कामांची माहितीच्या व्यतिरिक्त 21 तारखेला आंतरराष्ट्रीय योगा दिवस आम्ही नेहमीच साजरा करतो. आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे कार्यक्रम प्रत्येक मंडलामध्ये होतील. पण अनेक ठिकाणी आमच्याकडे वॉर्डांचेही कार्यक्रम दरवर्षी होतात. आणि त्यामुळे 19 मंडलांमध्ये 19 कार्यक्रम होतीलच. परंतु माझा अंदाज आहे की एक साधारणतः या लोकसभा मतदारसंघात जवळजवळ 30 ते 35 कार्यक्रम आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित होतील. आमचे कार्यकर्ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करतात. त्या संस्थांचे कार्यक्रम जे होतील ते वेगळे होतील. 21 तारखेच्या योगा दिवसाच्या बरोबर 23 जून हा भारतीय जनसंघाचे संस्थापक स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवस आहे. आणि हा बलिदान दिवस आम्ही दरवर्षी पाळतो. बूथ स्तरावर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या प्रतिमेचं पूजन आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं देशासाठी, काश्मीरसाठी झालेलं बलिदान अशी माहितीचे कार्यक्रम बूथ स्तरावर होतील. आणि या सर्वाची सांगता 25 जूनला आपल्याला सर्वांना माहिती आहे की 25 जून 1975ला आणीबाणी या देशावर लादली गेली. आजचे काँग्रेसवाले छुपी आणीबाणी
बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु खरी आणीबाणी काय असते म्हणजे रोज मोदीजींना व्यक्तिगत त्यांच्यावर टीका करणारे लोक नंतर म्हणतात की आम्हाला बोलायची परवानगी नाही या देशामध्ये, हा एक विरोधाभास आपल्याला रोज दिसतो. पण खऱ्या अर्थाने आणीबाणीमध्ये काय काय घडलं आणि तो कसा लोकशाहीला काळिमा होता त्या संदर्भात ला आणीबाणी विरोधी काळा दिवस आम्ही दरवर्षी पाळतो. यावर्षी सावरकर स्मारकामध्ये दादर येथे मुंबईचा कार्यक्रम होईल आणि आणीबाणीच्या विरोधामध्ये ज्या ज्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी, संघाच्या स्वयंसेवकांनी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी तेव्हा सत्याग्रह केला होता, त्या सर्व सत्याग्रहींचा सत्कार असा 25 जून रोजी होईल आणि या अभियानाची सांगता एका अर्थाने होणार आहे. आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत या अभियानाची माहिती पोचावी, जेणेकरून आमचा कार्यकर्ता जेव्हा घरोघर पोचेल तेव्हा लोकांनाही त्याची माहिती असेल. आपण सर्व या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचे आभार मानतो. काही प्रश्न असतील तर घेऊ शकतो. ये वृक्षारोपण का कार्यक्रम हर वार्ड में करना है और इसके लिए 40 जगह ये कार्यक्रम होगा. लेकिन बहुत बार क्या होता है कि अलग अलग रोड पर दो तीन पेड़ लगाए जाते हैं, तो उसको आप कितनी जगह बोल नहीं पाएंगे. लेकिन 40 वार्ड के अंदर इस प्रकार के कार्यक्रम होंगे. केवल पेड़ लगाना ये कार्यक्रम उसमें नहीं है, तो उसके साथ साथ हम पौधे भी बांटेंगे. तो ज़रूरी नहीं कि रोड साइड खड्डा खोद के खाली वो वृक्षारोपण किया, आपके घर में प्लांट्स देने के लिए भी वृक्षारोपण हो सकता है. तुलस वाटर का कार्यक्रम, तो अलग अलग वार्ड में अपने अपने हिसाब से इस प्रकार का कार्यक्रम करेंगे. बघा, हा योगायोग आहे, कारण की मोदीजींच्या कार्यकाळाला 11 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आत्ता काही लगेच निवडणुका नाही आहेत, परंतु मुंबईची एक परिस्थिती असते की पावसाळ्यामध्ये खूप मोठे राजकीय कार्यक्रम होत नाहीत आणि असं अपेक्षित आहे की पावसाळ्यानंतर लगेच महानगरपालिकेची निवडणूक लागावी. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने, मुंबईच्या दृष्टीने हा जरी निवडणुकीसाठीचा कार्यक्रम नसला तर निश्चितपणे आमचा कार्यकर्ता मोबिलाईज होतो आहे, आमचा कार्यकर्ता घरोघर जातो आहे. आणि मुख्य म्हणजे देशात घडलेला विकास याचा एक पॉझिटिव्ह मेसेज घेऊन घराघरामध्ये जातो आहे. त्यामुळे ही काही निवडणुकीचा नारळ फोडणं असं मी म्हणणार नाही, पण निश्चितपणे त्याचा लाभ आम्हाला होतो. देखिए, विपक्ष है तो उसको तो विरोध में बोलना है. आज देश के सारे विपक्षी पार्टियों की ये हालत हुई है कि उनको पता है कि ऑपरेशन सिंदूर बहुत अच्छा स्टेप भारत ने लिया. पाकिस्तान को हम क्रिकेट मैच में हराते हैं तो सारी जनता रोड पर आकर के नाचती है. यहाँ सत्तेवर बसले होते त्यांनी याचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि हे भारतीय जनता पार्टीचं मॉडेल आहे. आम्ही निश्चितपणे मुंबईला या सगळ्यातून रिलीफ देऊ शकतो, याचं हे एक चांगलं उदाहरण आहे. तो जैसे मैंने कहा कि पहला स्टेप हमारा ये रहेगा कि संकल्प सभा हम ले रहे हैं. तो भारतीय जनता पार्टी के संगठनात्मक ढांचा इस प्रकार से है कि हमारा एक लोकसभा स्तर के ऊपर एक जिला होता है. जैसे हमारे जिलाध्यक्ष वीरेंद्र जी यहाँ पर बैठे हैं और उसके नीचे 100 बूथ के पीछे हमारा एक यूनिट है, उसको मंडल कहते हैं.
ऐसे 19 मंडल है हमारी इस लोकसभा में। 19 जगह संकल्प सभा हम लेने वाले हैं। अभी तक 9 संकल्प सभा हमारी संपन्न हो चुकी है और 10 अगले 2-3 दिनों में हो जाएगी। इस संकल्प सभा के माध्यम से कार्यकर्ता जुट जाएगा उस काम में। हमारे जो हितचिंतक है, हम लोगों को चुनाव में मदद करते हैं, इस प्रकार के लोग हैं, वो भी सभी संकल्प सभा के माध्यम से मोबिलाइज होंगे। वहाँ पर सारी जानकारी 11 साल के काम की दी जा रही है। दूसरा हमारा प्रदर्शनी बना, तो इसमें से हमारा कार्यकर्ता प्रशिक्षित हो रहा है और ये कार्यकर्ता प्रशिक्षित होने के बाद हम उसको और नीचे कार्यकर्ता के माध्यम से लेकर के जाएंगे। जैसे हमारे 5-7 बूथ के पीछे शक्ति केंद्र है, हर शक्ति केंद्र में हम चौपाल लेने जा रहे हैं। उस चौपाल के माध्यम से लोगों तक 11 वर्ष की काम की जानकारी देना। प्रदर्शनी हमने बनाई है और हर रेलवे स्टेशन के बाहर प्रदर्शनी लगेगी। 20 तारीख को हमारे जिला में उसका उद्घाटन होगा माननीय आशीष शेलार जी के हस्ते, तिलक नगर रेलवे स्टेशन पर। फिर हर रेलवे स्टेशन पर वो कार्यक्रम करेंगे और मुख्यतः इन सभी के माध्यम से हमारा बूथ स्तर का कार्यकर्ता एक्टिव हो जाएगा और हर बूथ में 1754 बूथ है हमारे इस लोकसभा में, तो 1754 हर एक बूथ में हमारी 1+11 की कमेटी है। कहीं पे कम ज़्यादा कार्यकर्ता हो सकते हैं। उन कार्यकर्ताओं के माध्यम से हम घर घर जाएंगे। ये इस प्रकार का पैम्पलेट ये बना है जो मैं कल ही गिन रहा था, तो 71 पॉइंट्स है इसमें। आप देखेंगे तो गरीब कल्याण की योजना इसमें है, किसानों के कल्याण के काम है, स्त्री शक्ति के काम है, मध्यम वर्गीय को किस प्रकार से क्या क्या रिलीफ दिया गया, आरोग्य सेवा है। तो ऐसे अनेक विषयों के ऊपर ये सारी जानकारी, भारत जागतिक स्तर पर आर्थिक महासत्ता कैसे बनने जा रहा है इसकी जानकारी है, व्यवसाय करने के लिए सुलभता कैसे आई उसके ऊपर है जानकारी, पायाभूत सुविधा इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर है, हमारी राष्ट्रीय सुरक्षा विशेष करके ऑपरेशन सिंदूर के बैकग्राउंड के ऊपर ये अभियान हो रहा है। तो उसकी ऐसे अलग अलग क्षेत्र में अलग अलग मुद्दों के ऊपर क्या क्या कार्य हुआ, ऐसे 71 पॉइंट्स है। ये पैम्पलेट लेकर के हमारे कार्यकर्ता घर घर जाएंगे। तो एक बहुत बड़ा व्यापक जनसंपर्क का अभियान इस माध्यम से होने जा रहा है। 40 वॉर्डमध्ये किती लोकसंख्या आहे? 16 लाख 17 लाख किती? 17 लाख आपल्या मतदारसंघात 17 लाख मतदार, 17 लाख मतदार आहेत। झालं असेल तर कम्प्लीट करूया। आपल्या सर्वांचे आभार, खूप खूप धन्यवाद।